नमस्कार रसिक हो. आज आपण आलोय मालाडच्या माइंड स्पेस मधल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मनोरंजन उद्यानामध्ये. हे उद्यान आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. मराठी रंगभूमी दिन विशेष आपण इथल्याच मुक्तावकाश रंगमंचावरती चित्रित केला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज, वासुदेव बळवंत फडके आणि मराठी रंगभूमी यांच्यातले अनुबंध उलगडणारा भाग सुद्धा आपण याच उद्यानाच्या बाहेरच्या परिसरात चित्रित केला होता. आज काय गंमत बघायला आलोय तर ही गंमत आपल्या सगळ्यांसाठी सुचवली आहे समर्थ मांडवकर या आपल्या छोट्या अक्षरधर्मीने. गंमत काय पाहायची आहे? माझ्या बरोबर या. या उद्यानामध्ये एक खूप छान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे त्यांनी 12ही राशींची माहिती इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये दिली आहे. पण कधी कधी काय गफलत होऊन बसते आणि अर्थाचा अनर्थ होतो ते आपण पाहूया. आता आपल्या राशींपैकी एक रास आहे कर्क म्हणजेच कॅन्सर. इथे सुद्धा तुम्हाला कॅन्सर या राशीची इंग्रजीमध्ये माहिती दिलेली दिसेल आणि त्याच्या वरती त्या राशीची मराठीमध्ये माहिती आहे. चौथं ज्योतिषशास्त्रीय चिन्ह जे कर्क राशीशी संबंधित आहे वगैरे वगैरे सगळं अतिशय उत्तम. प्रश्न काय झालाय, समर्थने जेव्हा मला सांगितलं माझा विश्वासच बसेना. कॅन्सर असं इंग्रजीमध्ये नाव आहे आणि मराठीमध्ये त्याचा जो अनुवाद दिसतो आहे, या राशीचं नाव इथे दिसतंय कर्करोग. कर्क या राशीचं चक्क इथे अनुवाद होताना एका आजारामध्ये रूपांतर झालंय. काय झालंय मित्रांनो, आपली ना भाषेकडे बघण्याची दृष्टी कशी झाली आहे, भापोना, चालसेना आणि या सगळ्यातनं हा एक प्रकारचा कर्करोग आपल्या भाषेला पोखरतोय. त्यातून या गमती घडतात म्हणा, गफलती घडतात म्हणा, पण किती सुंदर उद्यान आहे आणि विनाकारण इथे एक दृष्ट लागल्यासारखी गोष्ट झाली आहे. माझी महानगरपालिकेला विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने की लवकरात लवकर ही गफलत दुरुस्त करावी आणि भाषेला लागलेला हा कर्करोग जो आहे त्याच्यावर उपाय करण्यात यावा. आपण सगळेही काळजी घेऊया की कर्क ही रास वेगळी, कर्करोग वेगळा, याचं भान आपण थोडं बाळगायला शिकूया. धन्यवाद.